मी आज निर्णय घेतला, मी BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. मी निर्णय घेतला शेती करायचा. तर मला नोकरी करायला भाग पाडू नका. मला शेतीत आवड आहे, मला शेती करायची आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्याची व्यथा कोणीच समजू शकत नाही. कारण राजकारणामध्ये फक्त राजकारणी लोक जेव्हा त्यांना वोट मागायचं असते, ज्यांना सत्तेवर यायचं असते, तेव्हाच शेतकऱ्याच्या दारात येते. किंवा कुठलाही नवीन उद्योजक असा, कोणीही असो, तो एकच असा एक माणूस समजतो, तो लुबाडणारा म्हणजे फक्त शेतकरी. शेतकरी माणूस इतका साधा आहे का याला कोणी लुबाडू शकते. आज परिस्थिती अशी आहे. आणि शेतकरी भांडतो किंवा लुबाडतो कशामुळे? तो मूर्ख नाही आहे. त्याला फक्त एक महत्वाची गोष्ट आहे त्यासाठी आयुष्यातली, तो म्हणजे शेतीला भाव. त्यानं पिकवलेल्या याची तुम्ही हे करा, जप करा. त्यानं जर पिकवणं बंद केलं ना, खूप कठीण होईल. राजकारणी लोकांनी आता मोदीचं खूप चालू आहे. आपण एवढी करन्सी मागं आली, हे झालं, ते झालं. पण माझा प्रश्न असा आहे, शेतकरी सगळ्या राजकारणी लोकांना किंवा सगळं शेतकरी मंडळींना, का आपलं कुठं चुकते? आता नवीन लॉट आला म्हणते, नवीन लॉटामध्ये खताचे भाव वाढले आहे. काहून खताचे भाव वाढवलेले आहे? शेतकऱ्याचंच मुंडकं का दाबाचं? परिस्थिती अशी आहे, पिकत नाही. आता दिवसेंदिवस चणा कमी होत चालला, गहू कमी चालला. माणसाचं पूर्ण शेतकरी, ज्या माणसाजवळ कमीत कमी 2-3 एकर शेती आहे, त्याचं आता सोयाबीन गेलं. तो तर पुरा डुबला. त्याचं काहीच नाही राहिलं. आयुष्यच नाही राहिलं त्याचं झालं. त्याची परिस्थिती आज का आहे? तो 2 टाईमचं अन्न कसं खाते त्याचं त्याला विचारा. शेतकऱ्याची व्यथा तुम्ही समजू शकत नाही. राजकारणी लोक नाही समजू शकत, नाही कोणी समजू शकत. काही पिकवायला जातो तर त्याला शेतीचा रस्ता आड येते. काही करासाठी झालो तर मार्केट आड येते. त्याच्यातही त्याने एखादी चांगलं काहीतरी करायचं केलं तर त्याला हुशारकी मारते म्हणते. मग शेतकऱ्यांना करायचं का? शेतकऱ्याची व्यथा समजून घ्या सगळ्यांनी, हेच माझी अपेक्षा आहे. आणि राजकारण शेतीत दूर ठेवा. राजकारणासाठी शेतकऱ्याचे मुंडके पिरडू नका. नाहीतर शेतकरी मोठा होऊ शकत नाही. सगळ्यांनी जमेपर्यंत जेवढ्याही राजकारणी लोकांना शेअर करा. राजकारण वेगळे ठेवा, शेतकरी वेगळा ठेवा, तरच शेतकरी जगू शकते. शेतकरी भोळा माणूस आहे, शेतकरी साधा माणूस आहे. त्याच्यासारखा दिलदार माणूस कोणीच नाही आहे. मोठ्या मोठ्या माणसाच्या घरी चहाला नाही विचारत, कोणत्या गोष्टीला नाही विचारत. पण त्याच्या शेतात पिकलेलं जर त्याला म्हटलं ना का भाऊ नेतो बा, तर तो कधीच नाही म्हणणार नाही. एवढीच एक विनंती आहे, शेतीचे कोणत्याही याचे भाव वाढवू नका. म्हणजे शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी सोयीस्कर होईल. कारण का निसर्ग साथ देत नाही. यावर्षी तर पाणी पडणार नाही आहे. समजून घ्या शेतकऱ्याची व्यथा. धन्यवाद.